आता मी श्रीधर महाजन सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. महाराष्ट्राचा प्रश्न नाही. बरीच वर्ष शिकवताना उभं राहून बोलायची सवय. सर्वांना धन्यवाद. मंचावरती तर मी स्वतःच आहे, पण माझ्या व्यतिरिक्त मंचावर हे याला मी पर्यावरण व्यासपीठ म्हणतो. पर्यावरण व्यासपीठावरती अन्य उत्तुंग व्यक्तिमत्व आणि आपण सर्व सन्माननीय उपस्थित सर्वांना अभिवादन करून मी माझे 2 शब्द इथे बोलतो. मला इथे बोलवलं आणि बोलायलाही दिलं याबद्दल आणि माझा सत्कार, एवढा मोठा सत्कार केला की खरं म्हणजे मी अवाकच झालो आहे. मला काय बोलावं कळत नाही अशी परिस्थिती झालेली आहे. आणि एन्व्हायरमेंटल क्लब ऑफ इंडियातर्फे आणि त्यातही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या प्रमुखांच्या हस्ते मला हा सत्कार मिळाला आहे. याबद्दल मी सर्वांचं अतिशय ऋणी आहे. आभार न मानता मी अतिशय ऋणी असं म्हणणं आवडेल आणि ह्या ऋणातच कायम राहणं मला आवडेल. खूप छान कार्यक्रम झाला. याविषयी खूप बोलता येईल. वेळ कमी असल्यामुळे मी काही गोष्टी थोडक्यात सांगतो. फार गोष्ट मला आवडली म्हणजे शाल आणि श्रीफल देण्याच्या ऐवजी जॅकेट आणि तुळस देण्याची कल्पना अतिशय चांगली आहे आणि मला वाटतं इथून पुढे हाच पायंडा पडेल. बऱ्याच लोकांना ते आवडेल असं मला वाटतं. आणि छान इतकं छान सुळसुळीत आणि मऊ असं हे जॅकेट घालून सुद्धा फार छान वाटलेलं आहे मला. आत्तापर्यंत फारच छान. पुन्हा म्हणजे रिसायकल करून केलेलं ते आहे, त्याबद्दल फारच छान. आणि नाहीतर शालजोडीतलं वगैरे काही देण्यापेक्षा जॅकेट घातलेलं मला बरं वाटतं. आत्तापर्यंत माझ्या घरी 22 शाली जमलेल्या आहेत. त्यातल्या 1-2 छान फारच बोलून आणखी नाही होत्या, त्या मी वापरायला काढल्या, पण बाकीच्यांचं काय करावं मला कळत नाही. आत्तापर्यंत बऱ्याच जणांनी बोलून झालेलं आहे. माझे मित्र भाऊ काटदरे ह्यांनी पुष्कळ छान सांगितलेलं आहे. तरीसुद्धा मला पर्यावरणाविषयी खूप बोलायला आवडेल असं वाटतं, पण एवढा बोलायला वेळ नाही आहे. 1-2 महत्त्वाच्याच गोष्टी फक्त मला सांगायच्या आहेत की सध्या पर्यावरणीय आणीबाणी चालू आहे. आत्ता जे मगाशी सांगितलंच त्याच्यामध्ये की हवामान बदल आणि वातावरण तापमान वाढ, जागतिक तापमान वाढ, हे 2 इतके भयंकर गोष्टी आहेत. अजून त्याची कल्पना, त्याच्या आणीबाणीची कल्पना जगातल्या देशांच्या प्रमुखांना, निरनिराळ्या प्रकारच्या संस्थांना आणि सर्वसामान्य माणसांना त्याची जाणीव होत नाही आहे. आणि असंच जर चालू राहिलं, आत्ता आपण जे वागतो आहे, सगळे देश वागत आहेत, सगळ्या व्यक्ती वागत आहेत, असंच चालू झालं तर जास्तीत जास्त 50-60 वर्ष मनुष्यजात ह्या पृथ्वीतलावर जिवंत राहील. इतकी आणीबाणी आहे. ही जी कल्पना येत नाही लोकांना. खूप अभ्यास केला तरच त्याची कल्पना येऊ शकेल. आणि ह्याच्यामध्ये सरकारांनी काम करायचं आहे. काही निरनिराळे देश, सगळ्या राष्ट्रांनी एकत्र येऊन फक्त दरवर्षी सगळे राष्ट्राचे प्रमुख किंवा त्यांचे पर्यावरण तज्ञ एकत्र येऊन मीटिंग घेतात, बोलतात, तू मै करतात, तूच जास्त प्रदूषण केलेलं आहेस असं एकमेकांना सांगून ते संपतं. अशा मीटिंग घेऊन काही उपयोग होणार नाही आहे. आणि प्रत्येक देशाने, प्रत्येक शासनाने, प्रत्येक संस्थेने आणि प्रत्येक व्यक्तीने काहीतरी याच्यात करायला पाहिजे. आणि ते करायला पाहिजे म्हणजे सर्व संसाधनांचा वापर कमीत कमी करणे, काटकसर, हाच महामंत्र घेऊन जर आपण काही काम केलं तरच त्याच्यातनं मानवजातीची सुटका होईल. आणि केवळ मानवजातच संपेल असं नाही,
जीवसृष्टी या पृथ्वीवरची तिचासुद्धा संपूर्ण नाश होण्याची शक्यता आहे. आता ह्यामध्ये बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात, ते मी सांगत नाही. झाडं लावा, झाडं तोडू तर नकाच, आहेत ती झाडं तर संवर्धन करायलाच पाहिजे, पण नवीन लावली पाहिजेत. पण ही गोष्ट प्रत्येकाला करणं शक्य नसतं. प्राथमिक शाळेतल्या मराठी पहिलीतल्या मुलाला सांगितलं जातं की झाडं लावा, झाडं जगवा. आता तो कसं करणार, कुठलं झाड लावणार, कुठे लावणार, कसं लावणार, खूप तांत्रिक विषय तो आहे. पण इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, मनी सेव्ड इज मनी गेन्ड. म्हणजे पैसे वाचवणं म्हणजे पैसे मिळवण्यासारखंच आहे. तर मी असं म्हणतो की ट्री सेव्ड इज ट्री प्लांटेड. आणि ते प्रत्येकजण करू शकतो. प्रत्येकजण घर बसल्या शाळेतल्या प्राथमिक शाळेतला पहिलीचा विद्यार्थी करू शकतो. कागद वाचवा, आणि कागद वाचला तर वृक्ष वाचतील. आणि ही गोष्ट प्रत्येकाला करणं शक्य आहे. अगदी साधी गोष्ट आहे. आता हे 2 कागद आहेत, 2 कागदावर लिहिलेलं आहे. हे एकाच कागदावर बसवलं असतं तर जास्त मला आवडलं असतं. दोन्ही कागदाच्या मागची बाजू कोरी आहे. याचा मी माझे लेख लिहिण्याकरता हे करणार आहे. रस्त्यावर इतके हँडबिल्स वाचतात, ते सगळे वाटतात, आपण पाहतो, काही विशेष नाही, आणि रस्त्यावर टाकून देतो. केअर तर होतोच, पण ते हँडबिल्स मागच्या बाजूने कोरी असतात. मी त्यांच्याकडनं 2-4 अजून मागून घेतो आणि घडी करून खिशात ठेवतो. त्याचा लिहायला उपयोग करतो. मी सगळ्या पाठकोऱ्या कागदावर माझं आत्ता 400 पानी पुस्तक या सरांना मी दिलेलं आहे. ते पाठकोऱ्या कागदावर सबंध लिहून काढलेलं आहे, माझा हस्तलिखित. तर ही गोष्ट प्रत्येकाला करता येण्याजोगी आहे. अगदी प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांपासून माझ्यासारख्या ज्येष्ठतम नागरिक, म्हणजे 85च्या पुढचे, त्यांनासुद्धा करता येण्याजोगी ही गोष्ट आहे. आणि त्याचा फार मोठा शत्रू मला आत्ता पाश्चात्यांकडनं ते आलेलं आहे. टिश्यू पेपर. अरे खिशात रुमाल ठेवायचा, रुमालाला हात पुसायला पाहिजेत. टिश्यू पेपर काढायचे, तिथले ठेवलेले असतात. 1 नाही पुरला, 2 नाही पुरला. आणि सध्या जे हे सुरू आहे, अमिताभ अवचटांची सुरू आहे, ते सुद्धा कोणाला थोडा काही त्रास व्हायला लागला, 1, 2, 3 टिश्यू पेपर काढून देतात त्याला, नाक पुसायला किंवा डोळे पुसायला वगैरे. हे काय चाललेलं आहे भयंकर. म्हणजे अमेरिकेमध्ये एखाद्या माणसाला जर सर्दी झाली तर साधारणपणे 1 किलो टिश्यू पेपर वापरले जातात. प्रत्येक वेळेला पुसायचं आणि ते टाकून द्यायचं. इतका भयंकर हा प्रकार चाललेला आहे. सगळ्या गोष्टींमधलं, या सगळ्याच गोष्टींचा आता उल्लेख करणं किंवा सांगणंसुद्धा शक्य नाही. उदाहरणार्थ ऊर्जा. या ठिकाणचे 2-3 दिवे कमी झाले लावले असतं तर बरं झालं असतं असं मला आल्याला वाटलं. एवढी दिवाळी करण्याचे काही कारण नाही. कितीही चांगला कार्यक्रम असला आणि कितीही कार्यक्रमाचं महत्त्व जास्त असलं तरी दिवाळी करण्याची आवश्यकता नाही. तर अशा दिशेने सर्व ऊर्जा बचत, कागद बचत, सर्व संसाधनांचा वापर कमीत कमी. मगाशी सांगितलं त्यांनी की 20 वर्षापूर्वीचे कपडे मी वापरतो. आज मी शर्ट जो घातला आहे, कोल्हापूरच्या गोखले कॉलेजमध्ये मी शिकवत असताना तिथे हा शर्ट घालून जात होतो. रिटायर होऊन मला 31 वर्ष झालेली आहेत. सुमारे 40-45 वर्षाचा हा शर्ट आहे. आणि गेल्या 20-25 वर्षात मी कुठलाही नवीन कापड घेतलेलं नाही. मला मिळालेली कापडंसुद्धा इतर कोणाला देण्यासाठी मी वापरलेली आहेत. तर ही गोष्ट जर आपण लक्षात ठेवली तरच मानव जातीचं या पृथ्वीतलावर वास्तव्य राहील. नुसतं तुम्ही सुखाने राहू शकाल असं नाही, राहू शकाल. तुमची नातवंड जगू शकतील, तुमची पतवंड जगू शकतील, नाहीतर ती जगणार नाहीत, शक्य होणार नाही. एवढंच एक पर्यावरणीय आणीबाणी ह्या विषयावर मी सविस्तर लेख लिहायला घेतलेला आहे. कुठल्या तरी दिवाळी अंकात तो आता पाठवणार आहे. मला वाटतं जरा जास्तच मी बोललं, एवढंही मला बोलायला नको होतं असं वाटतं. पण पुन्हा एकदा ज्यांनी मला हा पुरस्कार दिला, ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार मिळाला, आणि त्याबद्दल मी स्वतःला इतका भाग्यवान समजतो. आत्तापर्यंत सर्व पुरस्कारांच्या वरची ही कडी आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मला जाहीर करायला आवडेल
की याच्या पुढे कुठल्याही पुरस्काराच्या कार्यक्रमाला मी जाणार नाही. सार्वजनिक ठिकाणी कुठलाही पुरस्कार घेणार नाही, इतका सर्वोच्च पुरस्कार आज मला मिळालेला आहे. शेवटी धन्यवाद हा शब्द उच्चारण्यापूर्वी मी एक वाक्य उच्चारतो आणि तो शब्द पुन्हा उच्चारतो. आज मी धन्य झालो याविषयी वाद नाही. धन्यवाद. आणि आपले हे उद्गार ऐकून आम्ही धन्य पावलो. आम्ही